श्रीकृष्णाय नमः. नमस्कार. थिंक रिच अँड पॉझिटिव्ह या माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे. मी तुम्हाला आज 7वा अध्याय सांगणार आहे. ज्ञानविज्ञान योग. ज्ञानविज्ञान योग म्हणजे भगवत ज्ञान आहे. एका श्लोकाने सुरुवात करूया. मतः परतरं नान्यत् किंचन दिस्ति धनंजय मयि सर्वनिदं प्रोक्तं सूत्रे मणिगणा इव. म्हणजे हे अर्जुना, माझ्यापेक्षा श्रेष्ठ काहीही नाही. सर्व माझ्यातच ओवलेले आहे, जसे मण्यांची माळ धाग्यावर असते. अध्याय आरंभ. श्री भगवान म्हणाले, हे पार्थ, माझ्या भावनेने पूर्णपणे युक्त होऊन योगाभ्यासामध्ये माझ्यावर मन आसक्त करून तू मला पूर्णपणे निस्संदेह कसा जाणू शकशील ते आता ऐक. भगवद्गीतेच्या या 7व्या अध्यायात कृष्ण भावनेच्या स्वरूपाचे पूर्णपणे वर्णन करण्यात आले आहे. श्रीकृष्ण हे समग्र ऐश्वर्यांनी परिपूर्ण आहेत आणि ते आपले ऐश्वर्य कसे प्रकट करतात ते या ठिकाणी सांगितले आहे. तसेच या अध्यायात श्रीकृष्णांवर आसक्त होणाऱ्या 4 प्रकारच्या भाग्यशाली व्यक्तींचे आणि श्रीकृष्णांचा कधीच स्वीकार न करणाऱ्या 4 प्रकारच्या दुर्भागी व्यक्तींचेही वर्णन आहे. भगवद्गीतेच्या प्रथम 6 अध्यायात जीवाचे वर्णन, विविध प्रकारच्या योग पद्धतीद्वारे स्वतःला आत्मसाक्षात्काराप्रत उन्नत करण्याइतपत समर्थ असणारा अप्राकृत चेतन आत्मा असे करण्यात आले आहे. 6व्या अध्यायाच्या शेवटी स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की श्रीकृष्णांवरील मनाची स्थिर एकाग्रता, किंवा दुसऱ्या शब्दात सांगायचे तर कृष्ण भावना म्हणजे सर्व प्रकारच्या योगाची परिपूर्णता होय. मनुष्याने जर आपले मन श्रीकृष्णांवर केंद्रित केले तरच तो परमसत्याला पूर्णपणे जाणू शकतो. निर्विशेष ब्रह्मयोगी किंवा अंतर्यामी परमात्म्याची अनुभूती म्हणजे परमसत्याचे परिपूर्ण ज्ञान नव्हे, कारण ही अनुभूती केवळ आंशिक असते. पूर्ण आणि यथारूप ज्ञान होणे म्हणजे श्रीकृष्णांचे ज्ञान होणे होय. आणि कृष्ण भावनाभावित व्यक्तीला सर्व गोष्टींचा उलगडा होतो. पूर्णपणे कृष्ण भावनाभावित मनुष्य जाणतो की श्रीकृष्ण म्हणजेच संशयातीत अशा ज्ञानाची परमावधी आहे. विविध प्रकारचे योग म्हणजे कृष्ण भावनेच्या पथावरील पायऱ्या आहेत. जो प्रत्यक्षपणे कृष्ण भावनेचा स्वीकार करतो त्याला आपोआपच ब्रह्मज्योतीचे आणि परमात्म्याचे पूर्ण ज्ञान होते. कृष्ण भावनेच्या योगाभ्यासाद्वारे मनुष्याला परम सत्य, जीव, भौतिक प्रकृती आणि साधन सामग्रीसहित त्यांचे प्राकट्य या सर्व गोष्टींचे पूर्णपणे ज्ञान होते. म्हणून मनुष्याने 6व्या अध्यायाच्या शेवटच्या श्लोकामध्ये सांगितल्याप्रमाणे योगाभ्यास केला पाहिजे. शास्त्रामध्ये सांगितल्याप्रमाणे भगवान श्रीकृष्णांच्या ठायी मनाची एकाग्रता नवविधा भक्तीद्वारे शक्य होते. या नवविधा भक्तीमध्ये श्रवणम सर्वप्रथम आणि महत्त्वपूर्ण आहे. म्हणून भगवंत अर्जुनाला सांगतात की श्रीकृष्णांपेक्षा अधिक श्रेष्ठ प्रमाणित व्यक्ती कोणीच असू शकत नाही, आणि म्हणून त्यांच्याकडून श्रवण केल्यामुळे मनुष्याला पूर्णपणे कृष्ण भावनाभावित होण्याची सुसंधी प्राप्त होते. यास्तव मनुष्याने शैक्षणिक ज्ञानाने गर्विष्ठ आणि घमेंडखोर झालेल्या अभक्तांकडून श्रवण न करता प्रत्यक्ष श्रीकृष्णांकडून किंवा त्यांच्या विशुद्ध भक्ताकडून ज्ञान प्राप्त केले पाहिजे. श्रीमद भागवतातील प्रथम स्कंधातील 2ऱ्या अध्यायामध्ये परम सत्य भगवान श्रीकृष्णांना जाणण्याच्या या विधीचे वर्णन पण आहे. वेदांमधून कृष्णकथा श्रवण करणे किंवा भगवद्गीतेद्वारे प्रत्यक्ष श्रीकृष्णांकडून श्रवण करणे
म्हणजेच पुण्यकर्म आहे. आणि जो कृष्ण कथा श्रवण करतो त्याला प्रत्येकाच्या हृदयात स्थित असणारे भगवान श्रीकृष्ण सख्यत्वाने वागवतात. आणि जो निरंतर त्यांचे श्रवण करण्यात तल्लीन झाला आहे त्या भक्ताला ते शुद्ध करतात. या प्रकारे भक्ताच्या ठिकाणी सुप्त असणारे दिव्य ज्ञान साहजिकच विकसित होते. भक्त श्रीमद भागवतातून किंवा भगवत भक्ताकडून कृष्णकथेचे जितके अधिक श्रवण करतो तितकी त्याची भगवत भक्तीवरील निष्ठा दृढ होते. भगवत भक्तीच्या विकासामुळे मनुष्य रज आणि तमोगुणापासून मुक्त होतो आणि यामुळेच काम आणि लोभ इत्यादींचा क्षय होतो. जेव्हा या विकृती नष्ट होतात तेव्हा भक्त आपल्या विशुद्ध सत्वावस्थेमध्ये स्थित होतो. भक्तीमुळे तो प्रसन्न होतो आणि भगवत चित्त विज्ञानाचे त्याला संपूर्णपणे ज्ञान होते. त्यामुळे भक्तियोगामुळे भौतिक आसक्तीरूपी कठीण गाठ भेदली जाते आणि मनुष्य असंशयम समग्रम अर्थात परम सत्य पुरुषोत्तम भगवंतांना जाणण्याचा स्वराप्रत उन्नत होतो. म्हणून श्रीकृष्ण किंवा त्यांच्या भक्ताकडून केवळ श्रवण केल्याने मनुष्य भगवत तत्व जाणू शकतो. प्रत्यक्ष ज्ञान आणि दिव्य ज्ञान हे दोन्ही प्रकारचे ज्ञान मी तुला पूर्णपणे सांगतो. हे जाणल्यावर तुला आणखी काही जाणावयाचे शिल्लक राहणार नाही. पूर्ण ज्ञानामध्ये प्राकृत जगताचे ज्ञान, त्यामागील आधारभूत चेतनतत्व आणि या दोहोंच्या उगमाचे ज्ञान यांचा समावेश होतो. हेच दिव्य ज्ञान आहे. भगवंतांना अर्जुनाला उपर्युक्त ज्ञान सांगायचे आहे कारण अर्जुन हा श्रीकृष्णाचा अंतरंग भक्त आणि सखा होता. 4थ्या अध्यायाच्या प्रारंभी भगवंतांनी हेच सांगितले होते आणि आता पुन्हा या म्हणण्याला त्यांनी पुष्टी दिली आहे. प्रत्यक्ष भगवंतांपासून चालत आलेल्या गुरुशिष्य परंपरेद्वारे केवळ भगवत भक्ताला परिपूर्ण ज्ञानाची प्राप्ती होऊ शकते. म्हणून सर्व कारणांचे कारण आणि सर्व प्रकारच्या योगाभ्यासाच्या ध्यानाचा एकमेव विषय असणारे भगवंत हेच सर्व ज्ञानाचे उगमस्थान आहेत. हे जाणण्याइतपत मनुष्याने बुद्धिमान असले पाहिजे. जेव्हा सर्व कारणांचे कारण ज्ञात होते तेव्हा जाणण्यायोग्य सर्व गोष्टी ज्ञात होतात आणि काहीच अज्ञेय राहत नाही. वेद सांगतात, सहस्रावधी मनुष्यांपैकी एखादाच सिद्धी प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो आणि सिद्धी प्राप्त करणाऱ्या या मनुष्यांपैकी एखादाच मला तत्त्वज्ञ जाणतो. मनुष्यांचे विविध स्तर आहेत आणि हजारो मनुष्यांपैकी एखाद्या मनुष्यालाच आत्मा म्हणजे काय, शरीर म्हणजे काय आणि परमसत्य म्हणजे काय हे जाणण्याइतपत दिव्य साक्षात्कारामध्ये स्वारस्य असू शकते. सामान्यतः मानव प्राणी हे केवळ आहार, निद्रा, भय आणि मैथुन इत्यादी पशुवृत्तींमध्ये युक्त असतात आणि चुकूनच एखाद्याला दिव्य ज्ञानप्राप्तीमध्ये स्वारस्य असते. आत्मा, परमात्मा आणि त्यांची अनुभूती होण्यासाठी ज्ञानयोग, ध्यानयोग इत्यादी योग पद्धती आणि जड व चेतन पदार्थातील भेद या संबंधीचे दिव्य ज्ञान जाणण्यास जे उत्सुक असतात त्या जिज्ञासूंसाठी भगवद्गीतेचे पहिले 6 अध्याय आहेत. तथापि केवळ कृष्ण भावनाभावित व्यक्तीच श्रीकृष्णांना जाणू शकतात. इतर योग्यांना निर्विशेष ब्रह्माचा साक्षात्कार होऊ शकेल कारण ब्रह्मानुभूती हा श्रीकृष्णांना जाणण्यापेक्षा सहज सोपी आहे. श्रीकृष्ण हे परमपुरुष आहेत पण त्याच वेळी ते ब्रह्म आणि परमात्म्याच्या ज्ञानाच्याही पलीकडे आहेत. श्रीकृष्णांना जाणण्याच्या प्रयत्नात योगीजन आणि ज्ञानीजन गोंधळून जातात.
निर्विशेष तत्त्वज्ञानींचे अग्रणी श्रीपाद शंकराचार्य यांनी जरी आपल्या गीताभाष्यामध्ये श्रीकृष्णांचा पुरुषोत्तम भगवान म्हणून स्वीकार केला असला तरी त्यांचे अनुयायी श्रीकृष्णांचा भगवान म्हणून स्वीकार करत नाहीत. कारण मनुष्याला जरी निर्विशेष ब्रह्माची अनुभूती झाली असली तरी त्याला श्रीकृष्णांना जाणणे अत्यंत कठीण आहे. श्रीकृष्ण हेच पुरुषोत्तम भगवान, सर्व कारणांचे परम कारण, आदी पुरुष आहेत. अभक्तांना भगवान श्रीकृष्णांचे ज्ञान होणे कठीण आहे. अभक्त जरी म्हणत असले की भक्तिमार्ग हा अत्यंत सोपा आहे तरी ते भक्तिमार्गाचे आचरण करू शकत नाहीत. अभक्त मनुष्य भक्तिमार्ग सोपा असल्याचा दावा करीत असतील तर मग ते इतर कठीण मार्गांचा अभ्यास का करतात? वस्तुतः भक्तिमार्ग हा इतका सोपा नाही. भक्तीचे ज्ञान नसताना ढोंगी लोकांनी आचरलेली तथाकथित भक्ती ही सोपी असू शकेल, परंतु शास्त्रसंमत विधिविधानांनुसार जर भक्तीचे वास्तविकपणे आचरण केले तर तार्किक पंडित आणि तत्त्वज्ञानी भक्तिमार्गावरून भ्रष्ट होतात. उपनिषद, पुराण, नारद, पश्चरात्र इत्यादींसारख्या प्रमाणित वैदिक साहित्याची उपेक्षा करून जी भगवद्भक्ती केली जाते ती भक्ती म्हणजे समाजामध्ये केवळ व्यर्थ उत्पादच आहे. ब्रह्मानुभूती झालेला निर्विशेषवादी किंवा परमात्म्याचा साक्षात्कार झालेल्या योगी यांना पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णांचे यशोदानंदन किंवा पार्थ सारथी रूप समजू शकत नाही. मोठमोठ्या देवतांना सुद्धा कधीकधी श्रीकृष्णांबद्दल संभ्रम निर्माण होतो. मला तत्वतः कोणीही जाणत नाही आणि जर कोणी श्रीकृष्णांना जाणत असेल तर महात्मा सुदुर्लभ असा महात्मा अत्यंत दुर्मिळ आहे. म्हणून जोपर्यंत मनुष्य भगवद्भक्तीचा अभ्यास करत नाही तोपर्यंत तो श्रीकृष्णांना तत्वतः जाणू शकत नाही. मग तो मोठा विद्वान असो अथवा तत्त्वज्ञानी असो. भगवान श्रीकृष्णांची आपल्या भक्तावर असीम कृपा असल्याकारणाने केवळ शुद्ध भक्तांनाच सर्व कारणांचे कारण असणारे, सर्व शक्तिमान आणि सर्व ऐश्वर्यांनी युक्त असणारे, बल, यश, श्री, सौंदर्य, ज्ञान आणि वैराग्य या अचिंत्य आणि दिव्य गुणांनी युक्त असणाऱ्या भगवान श्रीकृष्णांमधील गुणांचे अल्पज्ञान येऊ शकते. ब्रह्मानुभूतीची परमावधी म्हणजे भगवान श्रीकृष्ण आहेत आणि केवळ भक्तच त्यांना तत्वतः जाणू शकतात. पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू, आकाश, मन, बुद्धी आणि अहंकार या 8 माझ्या भिन्न प्राकृतिक शक्ती आहेत. भगवत विज्ञानामध्ये भगवंतांच्या स्वरूपस्थितीचे आणि त्यांच्या विविध शक्तींचे विश्लेषण केले जाते. भौतिक शक्तीला प्रकृती असे म्हणतात किंवा सात्वत तंत्रात सांगितल्याप्रमाणे भगवंतांच्या विविध पुरुषावतारांची शक्ती असे म्हणतात. प्राकृत सृष्टीच्या निर्मितीकरता भगवान श्रीकृष्णांचे विस्तारित रूप 3 विष्णू रूपे धारण करते. पहिले महाविष्णू हे रूप महत्तत्व नावाच्या संपूर्ण भौतिक शक्तीची निर्मिती करते. दुसरे गर्भोदकशाही विष्णू हे रूप प्रत्येक ब्रह्मांडामध्ये वैविध्यपूर्ण निर्मिती करण्यासाठी प्रवेश करते. तिसरे क्षीरोदकशाही विष्णू हे रूप सर्व ब्रह्मांडांमध्ये सर्वव्यापी परमात्मा म्हणून विस्तारित होते. परमात्मा हा अणूमध्येही उपस्थित असतो. जो कोणी या 3 विष्णू रूपांना जाणतो तो भौतिक जंजाळातून मुक्त होतो. हे भौतिक जग म्हणजे भगवंतांच्या अनेक शक्तींपैकी एक शक्तीची अस्थायी अभिव्यक्ती आहे. भौतिक प्रकृतीतील सर्व कार्यांचे मार्गदर्शन हे या 3 विष्णू रूपांद्वारे केले जाते.
या पुरुषांना अवतार असे म्हटले जाते. सामान्यपणे ज्या मनुष्याला भगवत तत्व ज्ञात नाही त्याला वाटते की हे प्राकृत जग जीवांच्या उपभोगासाठी आहे आणि जीव हेच पुरुष, निर्माते, नियंते आणि भौतिकशास्त्रीचे भोगते आहेत. भगवद्गीतेत सांगितल्याप्रमाणे नास्तिकांचा हा निष्कर्ष खोटा आहे. प्रस्तुत श्लोकामध्ये श्रीकृष्ण हेच प्राकृत सृष्टीचे आदी कारण असल्याचे सांगण्यात आले आहे. प्राकृत सृष्टीचे घटक म्हणजे भगवंतांच्या विभाजित शक्ती आहेत. निर्विशेषवाद्यांचे लक्ष ब्रह्मज्योती ही सुद्धा वैकुंठ लोकातील अभिव्यक्ती झालेली आध्यात्मिक निर्विशेषवाद्यांचे लक्ष ब्रह्मज्योती ही सुद्धा वैकुंठ लोकातील अभिव्यक्त झालेली आध्यात्मिक शक्ती आहे. वैकुंठ लोकांमध्ये ज्याप्रमाणे आध्यात्मिक वैविध्य आहे त्याप्रमाणे ब्रह्मज्योतीमध्ये नाही आणि निर्विशेषवादी या ब्रह्मज्योतीचा शाश्वत परम लक्ष म्हणून स्वीकार करतात. वर सांगितल्याप्रमाणे भौतिक शक्तीमध्ये 8 प्रधान अभिव्यक्ती आहेत. यांपैकी प्रथम म्हणजे पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू आणि आकाश होत. यांना स्थूल किंवा विराट सृष्टी म्हटले जाते आणि यांमध्ये शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध या 5 इंद्रिय विषयांचा समावेश करण्यात आला आहे. भौतिक विज्ञानात या 10 तत्वांशिवाय इतर कशाचाही समावेश नसतो, परंतु मन, बुद्धी, अहंकार या इतर 3 तत्वांकडे भौतिकवाद्यांनी दुर्लक्ष केले आहे. मानसिक क्रियांचा अभ्यास करणाऱ्या तत्त्वज्ञान्यांना सुद्धा पूर्ण ज्ञान नसते, कारण त्यांना सर्व गोष्टींचे उद्गम भगवान श्रीकृष्णांचे ज्ञान नसते. मिथ्या अहंकार, मी आणि माझे हा सांसारिक जीवनाचा मूलाधार आहे आणि यामध्ये भौतिक क्रिया करणाऱ्या 10 इंद्रियांचा समावेश आहे. बुद्धी ही संपूर्ण भौतिक सृष्टी आणि महत्त्वाचा निर्देश करते. म्हणून भगवंतांच्या 8 भिन्न शक्तींद्वारे भौतिक जगताची 24 तत्वे अभिव्यक्त होतात. ही 24 तत्वे म्हणजे नास्तिक सांख्य तत्त्वज्ञानाची विषयवस्तू आहे. मूलतः ही सारी तत्वे म्हणजे भगवान श्रीकृष्णांच्या शक्तीच्या उपशाखा आहेत आणि त्या त्यांच्यापासून भिन्न होतात. परंतु अल्पज्ञ सांख्य तत्त्वज्ञानांना श्रीकृष्ण हेच सर्व कारणांचे कारण आहेत हे ज्ञात नसते. भगवद्गीतेत सांगितल्याप्रमाणे सांख्य तत्त्वज्ञानाच्या विवेचनाचा विषय म्हणजे भगवान श्रीकृष्णांच्या केवळ बहिरंग शक्तीची अभिव्यक्ती होय. हे महाबाहू अर्जुना, या व्यतिरिक्त माझी आणखी एक श्रेष्ठ अशी प्रकृती आहे जिच्यामध्ये जीवांचा समावेश होतो. हे जीव कनिष्ठ भौतिक प्रकृतीच्या साधनांचा उपभोग घेतात. सर्व सृष्टी प्राणिमात्रांचा उगम या 2 शक्तींमध्ये होतो. या जगतामध्ये जे काही भौतिक आणि आध्यात्मिक आहे त्यांचा उत्पत्तीकर्ता आणि प्रलयकर्ता ही मीच आहे हे निश्चितपणे जाण. हे धनंजया, माझ्याहून श्रेष्ठ असे दुसरे कोणतेही तत्व नाही. दोऱ्यात ओवलेल्या मण्यांप्रमाणे सर्व माझ्यामध्ये आश्रित आहे. हे कौंतेया, पाण्यामधील रस मी आहे. चंद्र आणि सूर्याचा प्रकाश मी आहे. वैदिक मंत्रांमधील ओंकार मी आहे. आकाशातील शब्द मी आणि मनुष्यांमधील सामर्थ्य मी आहे. चंद्र आणि सूर्याचा प्रकाशही मूलतः ब्रह्मज्योतीपासून उत्सर्जित होतो आणि ब्रह्मज्योती म्हणजे भगवंतांचे निर्विशेष तेज आहे. प्रत्येक वैदिक मंत्राच्या आरंभी असलेला प्रणव अथवा ओंकार हा दिव्य शब्द भगवंतांनाच संबोधतो. भगवान श्रीकृष्णांना त्यांच्या असंख्य नावांनी
संबोधण्यास निर्विशेषवादी घाबरतात. म्हणून ते ओंकार या दिव्य ध्वनीचा उच्चार करणे पसंत करतात. परंतु ते जाणत नाहीत की ओंकार म्हणजे श्रीकृष्णांचे शाब्दिक प्रतिनिधित्व आहे. कृष्ण भावना ही सर्वव्यापी आहे आणि जो कृष्ण भावना जाणतो तो धन्य होय. जे श्रीकृष्णांना जाणत नाहीत ते मायेच्या बंधनात आहेत आणि म्हणून श्रीकृष्णांचे ज्ञान होणे म्हणजे मुक्ती आणि श्रीकृष्णांबद्दलचे अज्ञान म्हणजे बंधन होय. पृथ्वीचा मूळ सुगंध मी आहे आणि अग्नीमधील उष्णता मी आहे. सर्व जीवांमधील जीवनशक्ती मी आहे आणि सर्व तपस्व्यांचे तप मी आहे. हे पार्था, अस्तित्वातील सर्व वस्तूंचे बीज, बुद्धिमानांची बुद्धी आणि सर्व शक्तिमानांची शक्ती मी असल्याचे तू जाण. मी बलवानांचे बल आहे, जे काम तसेच आसक्तीरहित असते. हे भरत श्रेष्ठ अर्जुन, धर्मतत्वांविरुद्ध नसणारा कामही मीच आहे. बलवान मनुष्याने आपल्या बळाचा उपयोग वैयक्तिक आक्रमणासाठी न करता दुर्बलांच्या संरक्षणार्थ केला पाहिजे. त्याचप्रमाणे धर्मतत्वानुसार कामजीवन हे इंद्रिय तृप्तीसाठी नसून केवळ प्रजोत्पादन करण्यासाठी आहे. त्यानंतर आपल्या संततीला कृष्ण भावना भावित करणे ही मातापित्यांची जबाबदारी आहे. सात्विक, राजसिक किंवा तामसिक हे सर्व भाव माझ्या शक्तीनेच अभिव्यक्त होतात. एकाच दृष्टीने मी सर्व काही आहे, परंतु मी स्वतंत्र आहे. मी प्राकृतिक गुणांच्या अधीन नाही, उलट तेच माझ्या अधीन आहेत. त्रिगुणांनी म्हणजे सात्विक, राजसिक आणि तामसिक मोहित झाल्यामुळे हे संपूर्ण जगत त्रिगुणातीत आहे. त्रिगुणातीत आणि अविनाशी असे माझे स्वरूप जाणत नाही. 3 प्राकृतिक गुणांनी युक्त असलेली माझी दैवी मायाशक्ती ही अतिशय दुस्तर आहे. परंतु जे मला शरण आले आहेत ते मायेला सहजपणे तरून पलीकडे जातात. जे अत्यंत मूर्ख आणि दुष्ट आहेत, नराधम आहेत, ज्यांचे ज्ञान मायेमुळे नष्ट झाले आहे आणि जे असुरांची नास्तिक प्रवृत्ती धारण करतात, ते मला शरण येत नाहीत. हे भरतश्रेष्ठ अर्जुना, 4 प्रकारचे पुण्यात्मा माझी भक्ती करत असतात. आर्त, अर्थार्थी, जिज्ञासू आणि ज्ञानी. यापैकी जो पूर्ण ज्ञानी आहे आणि नित्य भगवत भक्तीमध्ये युक्त आहे तो सर्वोत्तम आहे, कारण मी त्याला अत्यंत प्रिय आहे आणि तो मला अत्यंत प्रिय आहे. निःसंशय हे सर्व भक्त उदार आहेत, परंतु जो माझ्या ज्ञानामध्ये स्थित झाला आहे त्याला मी माझ्या स्वतःप्रमाणेच मानतो. माझ्या दिव्य सेवेमध्ये युक्त झाल्यामुळे तो नक्कीच माझी सर्वोच्च आणि सर्वोत्तम लक्ष्याची प्राप्ती करतो. अनेकानेक जन्म आणि मृत्यूनंतर ज्याला वास्तविक ज्ञान होते तो मी अस्तित्वातील सर्व गोष्टींच्या कारणांचे परम कारण असल्याचे जाणून मला शरण येतो, असा महात्मा अत्यंत दुर्लभ असतो. ज्यांचे ज्ञान भौतिक कामनांनी हिरावलेले आहे ते अन्य देवदेवतांना शरण जातात आणि आपल्या स्वभावानुसार आराधनेच्या विशिष्ट विधिविधानांचे पालन करतात. मी परमात्मा रूपाने प्रत्येकाच्या हृदयात स्थित आहे. जेव्हा मनुष्य विशिष्ट देवतेची उपासना करण्याची इच्छा करतो तेव्हा त्या विशिष्ट देवतेवर मी त्याची श्रद्धा दृढपणे स्थिर करतो, जेणेकरून तो त्या देवतेची उपासना करण्यात स्वतःला समर्पित करू शकतो. अशा श्रद्धेने युक्त होऊन तो विशिष्ट देवतेची कृपा संपादन करण्याचा प्रयत्न करतो आणि आपले इच्छित भोग प्राप्त करतो. परंतु वस्तुतः हे लाभ केवळ मीच प्रदान करतो. भगवंतांच्या अनुमती वाचून देवता आपल्या भक्तांना वरदान देऊ शकत नाहीत.
सर्व काही भगवंतांच्या मालकीचे आहे याचे विस्मरण जीवाला होऊ शकते, परंतु देवतांना होत नाही. म्हणून देवतांची उपासना आणि लाभेच्छांची प्राप्ती ही देवतांमुळे होत नाही, तर भगवंतांच्या अनुमतीने होत असते. अल्पज्ञानी जीवाला याचे ज्ञान नसते, म्हणून तो लाभप्राप्तीकरता मूर्खपणाने देवतांकडे जातो. परंतु शुद्ध भगवत भक्ताला जेव्हा कशाची गरज असते तेव्हा तो भगवंतांचीच प्रार्थना करतो. तरीही लाभप्राप्तीची इच्छा करणे हे शुद्ध भक्ताचे लक्षण नव्हे. सामान्यतः जीव हा देवतांना शरण जातो, कारण तो आपल्या कामवासनांची तृप्ती करण्यामध्ये अत्यंत आसक्त झालेला असतो. असे घडण्याचे कारण म्हणजे जीव अयोग्य गोष्टींची इच्छा करतो आणि भगवंत स्वतः अशा प्रकारची इच्छा तृप्त करत नाहीत. चैतन्य चरितामृतात म्हटले आहे की जो भगवंतांची आराधना करतो व त्याच वेळी विषयोपभोगाची इच्छा करतो, त्यांच्या इच्छा परस्पर विरोधी किंवा विसंगत आहेत. भगवंतांची भक्तिपूर्ण सेवा आणि देवतांची उपासना ही एकाच स्तरावर असू शकत नाही, कारण देवतांची उपासना ही भौतिक आहे आणि भगवंतांची भक्तिपूर्ण सेवा करणे ही पूर्णपणे आध्यात्मिक बाब आहे. ज्या जीवाला भगवत धामात परत जाण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी भौतिक इच्छा विघ्नकारी असतात. म्हणून अल्पबुद्धी जीवांना इच्छित असलेले भौतिक लाभ विशुद्ध भगवत भक्ताला प्रदान करण्यात येत नाहीत, कारण असे इच्छित लाभ प्राप्त झाल्यामुळे अल्पबुद्धी जीव हे भगवंतांच्या भक्तिपूर्ण सेवेमध्ये युक्त होण्यापेक्षा प्राकृत जगतातील देवदेवतांची उपासना करणे पसंत करतात. अल्पबुद्धी लोक देवतांची उपासना करतात आणि त्यांना प्राप्त होणारी फळे मर्यादित व अनित्य असतात. देवतांचे उपासक देवलोकांची प्राप्ती करतात, पण माझे भक्त अखेर माझ्या परमधामाची प्राप्ती करतात. मला पूर्णपणे न जाणणाऱ्या अल्पबुद्धी लोकांना वाटते, मी पूर्वी निराकार होतो आणि आता व्यक्तित्व धारण केले आहे. त्यांच्या अज्ञानामुळे ते माझे अविनाशी आणि अनुपम असे दिव्य स्वरूप जाणू शकत नाहीत. हे अर्जुन, मी पुरुषोत्तम भगवान भूतकाळात घडलेले सर्व काही, वर्तमान काळात घडत असणारे सर्व आणि भविष्यकाळात घडणारे सर्व काही जाणतो. मी सर्व जीवांना जाणतो, परंतु मला कोणीही जाणत नाही. हे परंतप भारता, इच्छा आणि द्वेष यांपासून उद्भवणाऱ्या द्वंद्वाने मोहित झाल्यामुळे सर्व जीव मोहामध्ये जन्म घेतात. ज्यांनी या जन्मी आणि पूर्वजन्मी पुण्यकर्मे केली आहेत आणि ज्यांनी पापकर्मे पूर्णपणे नष्ट झाली आहेत, ते द्वंद्वरूपी मोहातून मुक्त होतात आणि दृढनिष्ठेने माझ्या सेवेमध्ये युक्त होतात. जरामरणातून मुक्त होण्याकरता प्रयत्न करणारे जे बुद्धिमान मनुष्य आहेत, ते माझ्या भक्तीद्वारे माझा आश्रय घेतात. वास्तविकपणे ते ब्रह्म आहेत, कारण त्यांना आध्यात्मिक क्रियांचे संपूर्ण ज्ञान आहे. पूर्णपणे मतपरायण झालेले जे मला भौतिक सृष्टीचा संचालक, देवतांचा नियंत्रक, सर्व यज्ञांचा अधिष्ठाता, भगवंत म्हणून जाणतात, ते मृत्यूसमयी सुद्धा मला जाणू शकतात. कृष्ण भावनाभावित कर्म करणारे भगवंतांना पूर्णपणे जाणण्याच्या मार्गापासून कधीच विचलित होत नाहीत. कृष्ण भावनेच्या दिव्य सान्निध्यात मनुष्य भगवंत हे भौतिक सृष्टीचे संचालक तसेच देवतांचेही नियंत्रक आहेत हे जाणू शकतो. क्रमाक्रमाने अशा दिव्य सहवासामुळे मनुष्याची भगवंतांच्या ठायी दृढनिष्ठा निर्माण होते आणि मृत्यूसमयी असा कृष्ण भावनाभावित मनुष्य श्रीकृष्णांना कधीही विसरत नाही.
म्हणून साहजिकच तो भगवद्धाम गोलोक वृंदावनात प्रविष्ट होतो. मनुष्य पूर्णपणे कृष्ण भावनाभावित कसा होऊ शकतो याचे या 7व्या अध्यायात विशेष रूपाने प्रतिपादन करण्यात आले आहे. कृष्ण भावनेचा प्रारंभ कृष्ण भावनाभावित भक्तांच्या सत्संगामुळे होतो. असा सत्संग आध्यात्मिक असतो आणि त्यायोगे मनुष्यांचा भगवंतांशी प्रत्यक्ष संबंध येतो आणि त्यांच्या कृपेने श्रीकृष्ण हेच पुरुषोत्तम भगवान असल्याचे जाणू शकतो. त्याचवेळी खऱ्या अर्थाने आपल्या स्वरूप स्थितीचे त्याला ज्ञान होते. तसेच जीवाला श्रीकृष्णांचे विस्मरण होऊन तो कसा प्राकृत क्रियांमध्ये गुंतला जातो हे समजते. सत्संगातील कृष्ण भावनेच्या क्रमिक विकासामुळे जीव जाणू शकतो की श्रीकृष्णांच्या विस्मरणामुळेच आपण प्राकृतिक नियमांनी बद्ध झालो आहे. कृष्ण भावनेची पुनःप्राप्ती करण्याकरता मनुष्य जीवन म्हणजे एक सुसंधीच आहे आणि भगवंतांची अहैतुकी कृपा प्राप्त करण्याकरता या संधीचा पुरेपूर उपयोग केला पाहिजे हे सुद्धा तो जाणू शकतो. अशा दृढ विश्वासालाच दृढ व्रत असे म्हटले जाते आणि भक्तियोग किंवा दिव्य प्रेममयी सेवेचा हाच आरंभ आहे. हाच सर्व शास्त्रांचा निर्णय आहे. भगवद्गीतेचा हा 7वा अध्याय म्हणजे त्या निश्चयात्मक किंवा दृढ विश्वासाचे सार आहे. अध्याय समाप्त. श्रीकृष्णार्पणमस्तु. कथन आवडल्यास लाईक करा. धन्यवाद.